नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता फायनली नागराज हा जात असताना जेव्हा अर्जुन त्याचा पाठलाग करत आहे. अर्जुन हा पूर्णपणे नागराजचा पाठलाग करत त्याला पूर्णपणे ट्रॅपमध्ये अडकवणार आहे. तर इथे मित्रांनो, त्याच दरम्यान अर्जुन समोर एक भयंकर सत्याचा उलगडा देखील होणार आहे. ते म्हणजे साक्षी आणि सचिन यांचे अखेर देखील आता अर्जुन समोर येणार आहे. त्याचबरोबर जेव्हा अर्जुन याच गोष्टींमध्ये नागराजचा पाठलाग करत जेव्हा पोहोचणार आहे महिपच्या गॅरेजपर्यंत, तेव्हा नागराजकडून तिथून निघाल्यानंतर अर्जुन आतमध्ये शिरून बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या महिपला जेव्हा बघणार, तेव्हा नेमकं पुढे काय होणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा सचिनच्या सत्याचा उलगडा घरच्यांसमोर येणार आहे, तेव्हा काय घडणार आहे, हे सगळे आपल्याला आजच्या या भागात पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की अर्जुन हा अगदी व्यवस्थितपणे नागराजचा पाठलाग करत असतो, कारण की नागराज नेमकं कुठे जातोय, काय करतोय, या सगळ्या गोष्टींचा त्याला शोध घ्यायचा असतो. आणि जर नागराजचा पाठलाग केला तरच महिपचा पत्ता लागू शकेल, हे अर्जुनला माहीत असतं. आणि त्याचमुळे अर्जुन त्याच्या पूर्णपणे पाठलागावर असतो. तर अर्जुन हा बघतो की नागराज हा हॉटेलमधून काहीतरी पार्सल घेतोय आणि तो घरी निघतोय, म्हणजेच नेमकं कुठे जातोय. हा घरातून नाश्ता करून निघालेला असताना हे पार्सल कोणासाठी घेऊन जातोय, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. कारण की अर्जुन हा त्याचा पाठलाग करत असताना त्याच्या डोक्यात एकच असतो, कदाचित हा महिपच्या बरोबर असेल. आणि होतं तसंच. नागराज हा गॅरेजपर्यंत जातो आणि महिपकडे जातो आणि महिपकडे गेलेला असताना आता महिपला उठवण्याचा प्रयत्न करतो की महिप, उठ, तुझ्यासाठी मी खायला आणलंय, चल, असं म्हणून आता तो त्याला उठवत असतो. त्याच वेळेला महिप हा काही खायला बघत नसतो. नागराज हा आतमध्ये शिरलेला असतो, परंतु त्याच वेळेला नेमकी मध्ये थोडी ट्रॅफिक झाल्यामुळे नागराजची आणि अर्जुनची चुकामुक होते. नागराज आतमध्ये निघून जातो आणि अर्जुन मात्र तिथेच रस्त्यावरती असतो. आता कुठे काय शोधायचं हे त्याला काही कळत नसतं, परंतु अर्जुन म्हणतो की इथेच याच रस्त्यावर कुठेतरी मी नागराज काकाला पाहिले, परंतु तो नक्की कुठे गेलाय हे मला कळत नाहीये. इथे फारसे काही घरही नाहीयेत किंवा काही नाही. मग नागराज काका गेला तरी कुठे असेल असा विचार अर्जुन करत असतो. त्याच वेळेला इथे आता अर्जुनला एकच टेन्शन असतं की काही झालं तरीही नागराज काका नेमकं कुठे गेला हे आजच्या दिवसात मला समजलं पाहिजे. आणि जर समजलं तर खरंच खूप बरं होईल. नागराज हा आता कसा तरी शोधायचा, हेच अर्जुनचं टार्गेट असतं. तर इकडे सायली ही सगळं काही सुमनला देत असते, म्हणजे कसं नागराजपासून स्वतःला वाचवायचं, कसा लढा द्यायचा, हे सगळं आता ती तिला शिकवत असते. तर याच दरम्यान आता अर्जुन विचार करतो की नागराज काका तरी अजून मला कुठेही सापडत नाहीये, तो कुठे गेला असेल नेमका. तर नागराज हा अजूनही तिथेच महिपच्या गॅरेजच्या इथेच लपून असतो, अजूनही तो बाहेर पडलेला नसतो. मग अर्जुन विचार करतो की आता सध्या तरी मला असं वाटत नाहीये की नागराज काका इथून बाहेर पडेल. मी एक काम करतो, मी आत्ताच जाऊन ज्या हॉटेलमध्ये नागराज काकाने पार्सल घेतलं ना, तिथून मला काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघतो. म्हणजे कसं आहे, तिथे गेल्यानंतर नेमका नागराज काका तिथे किती दिवस झाले जातोय, काय करतोय आणि कोणाच्या नावाने पार्सल वगैरे, हे सगळं तिथे मी विचारतो. त्याच वेळेला मग आता अर्जुन त्या हॉटेलमध्ये जातो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे समोरच असलेला जो मॅनेजर असतो त्याला जाऊन विचारतो की मला एका जरा केस संदर्भात माहिती हवी. त्यावेळेला तो हॉटेल मालक बोलतो की हो, बोला ना सर. मग अर्जुन स्वतःची आयडेंटिटी दाखवतो, तेव्हा तो त्याला सगळं काही सांगायला तयार होतो. मग तो हॉटेलवाला सांगतो की सर बोला, काय इन्फॉर्मेशन हवी आहे तुम्हाला. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की मला आता जो माणूस गेला, म्हणजेच थोड्या वेळापूर्वी पार्सल घेऊन गेला, तुमच्या काउंटरवरून त्याच्याबद्दल विचारायचं आहे.
तेव्हा आता तो म्हणतो की सर नेमकं तुम्ही कोणाबद्दल म्हणताय. तेव्हा आता अर्जुन हा त्याला खोटो दाखवतो नागराजच्या आणि म्हणतो की हे बघा ही व्यक्ती होती, मगाशी घेऊन गेलेत पार्सल. नक्की त्यांच्याबद्दल मला विचारायचं आहे. तेव्हा मग आता अर्जुन आता त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की याच्याबद्दल म्हणजे हा आता मगाशी काहीतरी पार्सल घेऊन गेला. त्यावर लगेचच पुढची हिस्ट्री चेक करून मॅनेजर म्हणतो की हो साहेब, हे नॉनव्हेज काहीतरी खायला घेऊन गेले आहेत, सोबत थोडे काही म्हणजे चकना आयटम असेही घेऊन गेलेत. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणजे नागराज काका तर आता हे सगळं घेऊन गेलाय, कशासाठी घेऊन गेला असेल. तर त्याच वेळेला तो म्हणतो की प्लीज मला जरा तुम्ही सांगाल का की हे किती दिवस चालू आहे. तेव्हा मॅनेजर म्हणतो की लास्ट वीक झाले, 1 वीक पासून ते आमच्याकडून असेच पार्सल घेऊन जातात. आता अर्जुनला धक्का बसतो आठवडाभर. आणि खरं बघायचं झालं तर महिप्त पण जवळजवळ तुळजापुरातून आठवडा झाला गायब आहे. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे, कुठेतरी पाणी मुरते. अर्जुनच्या आता लक्षात आलेलं असतं की महिप्त सोबतच नागराज आहे, त्यानेच त्याला कुठेतरी लपवलंय. तर अर्जुन आता त्या हॉटेलमधून बाहेर पडत असतो. तेवढ्यातच दुपारी त्या हॉटेलमधून बाहेर पडत असताना साक्षी आणि सचिन तिथे लंच करायला आलेले असतात. आणि ते लंच करत असताना आता सचिन हा साक्षी सोबत अगदी जवळ येण्याचा तिचा प्रयत्न करत असतो आणि तिच्या जवळ येऊन तो तिच्याशी अगदी गप्पा मारत असतो, तिला मध्ये जाऊन किस करत असतो. हे सगळं अर्जुन बघतो आणि अर्जुनला ते पाहिल्यावरती आता जबरदस्त धक्का बसलेला असतो, कारण की तो इथे वेगळ्याच केससाठी आलेला असताना एक वेगळंच रहस्य त्याच्या समोर उलगडलं जातं. आता तो समोरच बघतो साक्षी पाठमोरी बसलेली असल्याने त्याला फक्त सचिनचा चेहरा दिसलेला असतो. आता सचिनला पाहिल्यावर तो विचार करतो की हे काय, सचिन हा इथे कसा काय आला, आणि हा तर बाहेर होता असं याने सांगितलं होतं अस्मिताई, आणि घरी मग हा इथे काय करतोय पनवेलमध्ये. आता ते सगळं त्याला आठवतं, म्हणजेच अस्मिताचं जे बोलणं असतं ते सगळं काही अर्जुनला आठवतं. म्हणजे आतापर्यंत अस्मिता ही सचिनवर संशय घेत होती आणि ती जे काही आपल्या सायलीला बोलून दाखवत होती हे सगळं खरं होतं. हे आता सचिनच्या बाबतीत त्याला आठवायला लागतं आणि तो त्या दोघांचाही एक फोटो काढून घेतो. म्हणजे चेहरा तर दिसत नसतो कोणासोबत सचिन आहे, परंतु तो एका मुलीसोबत असतो. कारण सचिन हा किती शार्प आहे हे अर्जुन अगदी व्यवस्थित ओळखत असतो. त्यामुळे एका कुठल्यातरी पुराव्यासाठी म्हणून तो त्या दोघांचाही फोटो काढून घेतो. आणि अर्जुन विचार करतो की हे कसं झालंय. आता त्याला राहून राहून अस्मिताचा खूप विचार येत असतो. महिपची शोधाशोध तर दूर राहिली, परंतु त्याच्या मनात सारखं सारखं शंकेचं काहूर माजलेलं असतं. त्याला एका क्षणाला वाटत असतं की जावं आणि आता जाऊन कानाखाली वाजवावी सचिनच्या आणि त्याला जाब विचारावा की तो असा का वागतोय अस्मिताई सोबत, कारण तो एका मुलाचा बाप होणार आहे. अस्मिताईच्या पोटात जे बाळ वाढतंय ते सचिनचं आहे. आता अर्जुन पूर्णपणे हादरून तिथेच उभा असतो. त्याच्या डोळ्यात आता पटप पाणी येतं. काय करावं हे काही सुचत नाही, परंतु अर्जुन ठरवतो की आता समोर जाऊन या गोष्टीचा खुलासा करायचा नाही. जर मी समोर जाऊन याला विचारलं तर कदाचित तो खोटंही उत्तर देऊ शकतो. त्यामुळे अर्जुन ठरवतो की आता हे पुरावे तर मी माझ्याकडे ठेवलेत, यानंतर मी या माणसाचा बरोबर हिशोब करणार. काही झालं तरीही माझ्या अस्मिताईला जर हा फसवत असेल आणि दिसतोच आहे मला की हा फसवतोय तिला, तर मात्र मी याला आता सोडणार नाही, असं आता अर्जुनने मनोमनच ठरवलेलं असतं. काही झालं तरीही अस्मिताईच्या बरोबर असं वागणाऱ्या माणसाला मी शिक्षा करणारच, अर्जुनने पूर्णपणे ठामपणे आता ठरवलेलं असतं. तर इथे आता अर्जुन हा तिथून निघतो आणि विचार करतो की मला आता काहीतरी केलं पाहिजे. या गोष्टीचा छडा मी नंतर लावतो नक्की. त्याच्यासोबत कोण आहे हे मला बघायचंच आहे, परंतु आता तरी मला नागराज काकावरती फोकस केला पाहिजे, कारण की तिथे माझी जास्त गरज आहे. सायली पण सुमन
काकू जवळच बसलेली असणार आणि जोपर्यंत माझ्याकडून काही अपडेट येणार नाही तोपर्यंत तिथून हलणार नाहीये. त्यामुळे अर्जुन पुन्हा जाऊन गाडीत बसतो आणि तो आता पुन्हा निघालेला असतो ते महिपच्या शोधासाठी. आता चैतन्य त्याला सारखा सारखा कॉल करत असतो आणि अर्जुनला काय आता सांगावं तेच कळत नसतं. चैतन्य हा म्हणतो की अर्जुन, अरे काय प्रॉब्लेम आहे, तू कुठे आहेस, आणि जर काही गरज असेल तर प्लीज मला सांग. परंतु अर्जुन म्हणतो की मी ऑफिसमध्ये थोड्याच वेळात पोहोचेन, पण प्लीज चैतन्य तू लक्ष दे, मी एका महत्वाच्या कामात अडकलोय, एवढंच तो फक्त त्याला सांगतो, बाकी काही सांगत नाही. आणि त्यानंतर मग आता चैतन्याने ओळखलेलं असतं की अर्जुन कुठल्या तरी महत्वाच्या कामामध्ये आहे. त्यामुळे आता चैतन्य त्याला फक्त पत्ता विचारून घेतो की तू कुठे आहेस. आणि तेवढ्यातच आता चैतन्य ठरवतो की काहीतरी मदत करायला मला अर्जुनला गेलं पाहिजे. तर आता अर्जुन ज्या ठिकाणी त्याने नागराजला पाहिलं होतं म्हणजे शेवटच्या त्याच ठिकाणी तो पुन्हा जाऊन पोहोचतो आणि ठरवतो की आता मला शांत बसून चालणार नाही, इथे आजूबाजूला जे काही आहे ते सगळं मला आता पिंजून काढलं पाहिजे आणि कोपरा सगळीकडे बघितलं पाहिजे. नागराज काका इथे नेमका का आला होता, त्या गोष्टी मला आता शोधायच्या आहेत. तर इथून तेवढ्यातच अर्जुन हा गाडीच्या आतमध्येच बसायला जाणार असतो. तेवढ्यातच तिथून नागराजची गाडी त्याला येताना दिसते. आता त्याला त्याच्या गाडीच्या काचेमधून नागराजची गाडी बाहेर निघताना दिसते आणि निघताना दिसताना आतमधून एक रस्ता असतो, त्या रस्त्यामधून ती गाडी बाहेर पडते. त्याच वेळेला इथे आता अर्जुन म्हणतो की बरोबर, याचा अर्थ इथून ही गाडी बाहेर पडली, नागराज काका हा आतमध्येच बसलेला असेल, इथेच काहीतरी पाणी मुरते. तेवढ्यातच आता अर्जुन हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की इथूनच मला आत गेलं पाहिजे आणि इथे जाऊन मला काहीतरी नक्की सापडेल. आता अर्जुन हा आतमध्ये शिरण्यासाठी बघतो. जवळजवळ हे सगळं होताना संध्याकाळ होऊन गेलेली असते. अर्जुन म्हणतो की आज काहीही झालं तरीही नागराज काका काय करतोय, त्याचं काय चाललंय याचा छडा मला लावायचाच आहे. तेवढ्यातच अर्जुन आता आतमध्ये त्याच रस्त्याने जातो. तिथे एक जून गॅरेज असतं आणि त्या गॅरेजमध्ये तो पाहतो आणि म्हणतो की इथे काय असेल नेमकं आजूबाजूला. तिथे तो चौकशी करतो बाहेर येऊन. तर ते सांगतात आजूबाजूचे लोक की हे गॅरेज आहे, फार जून गॅरेज बंद झालंय. आणि मग कोणाचं गॅरेज आहे असं विचारल्यावर आजूबाजूचे लोक महिप्त शिकरेचं गॅरेज आहे असं सांगतात. आता महिपचं नाव घेतल्यानंतर मात्र अर्जुनला धक्काच बसतो, कारण की जर हे महिपचं गॅरेज असेल तर काहीही करून महिपच्या बद्दलचं सत्य हे खरंच आहे, म्हणजे इथे महिप्त हा लपला तर नसेल ना. म्हणून अर्जुन हा आतमध्ये जायला लागतो आणि तो आतमध्ये गेल्यानंतर त्याला लक्षात येतं की इथे काहीतरी गडबड नक्कीच आहे. अर्जुन आता रविराज आणि सायली दोघांनाही आपलं लोकेशन पाठवून ठेवतो, कारण की जर काही आतमध्ये गडबड झालीच तर मात्र काहीतरी त्यांना क्लू मिळाला पाहिजे की अर्जुन कुठे, यासाठीच तो हे सगळं करतो. तर आता अर्जुन हा आतमध्ये गेल्याबरोबर तिथे महिप्त हा खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो आणि महिप्तला पाहिल्यानंतर अर्जुनला आता जबरदस्त धक्का बसतो. त्याच वेळेला आता महिप्तला जेव्हा तो बघतो तेव्हा अर्जुन हा लगेचच रविराजला फोन करण्याचा ठरवतो, कारण की इथून पुढचा जो काही क्लू आहे तो महिप्तकडूनच मिळणार असतो. आता अर्जुन मात्र आनंदी होतो, जरीही त्याला साक्षीबद्दल आणि सचिनबद्दल न्यूज कळलेली असते. परंतु अखेर या सगळ्यामुळे मी जी मेहनत केली त्यामुळे महिप्त सापडला याचंही समाधान त्याच्या चेहऱ्यावरती असतं. आणि म्हणूनच आता अर्जुन हा लगेचच महिप्तला सेफ ठिकाणी पोहोचवतो, म्हणजे स्वतःच्या ताब्यात घेतो आणि तिथून त्या गॅरेजमधून तो बाहेर काढतो. कारण अर्जुनला माहीत असतं की कदाचित नागराज काकाने याला किडनप करून ठेवलंय, पण हे सगळं काय असेल, नागराज काकाने हे कशाला केलं असेल याचाही विचार अर्जुनला आलेला असतो. त्यामुळे काय करावं हे त्यालाही कळत नसतं. तर आता अर्जुन
हा महिप्तला एका सेफ ठिकाणी हलवतो, तिथून स्वतःच्याच एका ठिकाणी घेऊन ठेवून देतो. परंतु इथे आता नागराजला चांगलाच अर्जुनने चकवा दिलेला असतो. घरी आल्यानंतर रविराजला महिप्तच्या बद्दल सगळं काही अर्जुन सांगतो की महिप्तला मी त्याच्याच गॅरेजमधून उचललं तेव्हा. आता हे ऐकल्यानंतर रविराज त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की म्हणजे अर्जुन, त्या महिप्त शिकरेचं गॅरेज हे तुला कसं काय माहिती, म्हणजे ह्या गोष्टीपर्यंत कसा पोहोचलास तू तेव्हा? आता अर्जुन हा रविराजला सांगतो की सिनियर, मी पोहोचलो नाही, मला पोहोचवलं गेलं. त्यावर आता रविराज म्हणतो की काय बोलायचं नक्की, तुला मला खरं खरं काहीतरी सांग, सरळ सरळ. तेव्हा आता अर्जुन त्याला सांगतो की नागराज काका, आज तुझ्या घरातून नागराज काका जेव्हा निघाला ना तेव्हा मी त्याचा पाठलाग केला आणि पाठलाग केल्यानंतरच मला त्याचं सत्य समजलं. तो नेमका काय करतोय, तो एका हॉटेलमध्ये सुरुवातीला गेला. त्या हॉटेलमधून त्याने पार्सल घेतलं आणि ते पार्सल घेऊन तो तिकडून महिप्त शिकरेच्या गॅरेजपर्यंत पोहोचला. आणि मला खात्री आहे सिनियर की हे सगळं केलंय ते आपल्या नागराज काकाने, त्याला किडनप केलं आहे महिप्तला. तेव्हा लगेच रविराज म्हणतो की काय, नागराजने कसं काय केलं हे, म्हणजे महिप्तला किडनपिंग करण्यामागे त्याचा काय नेमका हेतू असेल? अर्जुनला आता कळत नसतं. अर्जुन म्हणतो की सिनियर, मलाही हे सगळं माहीत नाही, परंतु माझ्यासाठीही सगळंच खूप धक्कादायक होतं. आता सारखं सारखं अर्जुनला समोर सचिन एका मुलीबरोबर बसलेला दिसत असतो, त्यामुळे तो खरंतर खूपच डिस्टर्ब असतो. तर अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर, महिप्तला मी एके ठिकाणी ठेवलंय, त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीही गरज नाही. आता फक्त आपल्याला ही गोष्ट शोधून काढायची आहे की महिप्तला किडनप करण्यामागे नागराज काकाचा काय नेमका हात आहे आणि नागराज काकाला काय म्हणजे महिप्तपासून धोका आहे. हे सगळं आता त्याला लक्षात आणायचं असतं. रविराज म्हणतो की मला असं वाटतंय ना अर्जुन, की नक्कीच काहीतरी गडबड आहे, असं काहीतरी आहे जे महिप्तला म्हणजे सांगून यायचं नाही कोणालाही, म्हणून नागराज त्याला किडनप करतोय. तर आता हे सगळं होत असताना सायलीच्या डोक्यात येतं, मला तरी असं वाटतं ना की अर्जुन सर कदाचित या 22 वर्षाच्या अपघातासाठी जसं सुमन काकू म्हणाली नागराज काकाचा हात आहे, तर नागराज काकानेच हे सगळं महिप्तला करायला सांगितलं नसेल कशावरून. आता हे ऐकल्यावर अर्जुनलाही कळतं की हो सायली बरोबर बोलते, म्हणजे मलाही असंच वाटतं की कदाचित नागराज काकाच्याही या सगळ्यात काहीतरी हात असू शकतो आणि म्हणूनच त्याने हे सगळं करायला सांगितलं. तर आता हे ऐकून सुमनलाही खूप धक्का बसलेला असतो. अजूनही नागराज घरी आलेला नसतो, पण सुमनला माहीत असतं की हे सगळं आता तो मुद्दाम करतोय, म्हणजे सुमन बरोबर जे काही वागणं चालू आहे लाडी गोडीने, ते अगदी सगळं मुद्दाम सुरू आहे. रविराज म्हणतो की आता बस झालं अर्जुन, आता या माणसाला ना मी सोडणार नाही. सुमनला ज्याने इतका त्रास दिला त्यालाही सोडायचं नाहीये मला आता, आणि त्याचबरोबर जे सत्य तू शोधून काढले त्यावरून हा जर खरंच महिप्तच्या किडनपर असेल आणि महिप्तला साथ देत असेल तर त्याला आपण अजिबात सोडायचे नाही, किती काही झालं तरीही. त्यावेळेला आता लगेचच अर्जुनच्या बोलण्यावरून रविराज ठरवतो की आपण आता नागराजला काहीतरी विचारायचंच, त्याला एकदा घरी येऊ दे, म्हणजे फुल अड फायनल काहीतरी सत्य विचारायचं. तर अर्जुन म्हणतो की रविराज सर, म्हणजे सिनियर, आपण महिप्तला पोलिसांच्या ताब्यात द्यायच्या अगोदर त्याच्याकडून काहीतरी सत्य वदवून घ्यायचे, आणि जेव्हा तो ते सगळं सत्य सांगेल आणि त्यानंतरच त्याला आपण पोलिसात द्यायचे आहे. आता अर्जुनचं असं ठरलेलं असतं. नागराजला तर काहीच कल्पना नसते की त्याचा जो महिप्त किडनप केलेला माणूस हा कधी त्याच्या हातावर तुरी देऊन, म्हणजेच अर्जुन त्याच्या हातावर तुरी देऊन तिथून निघून गेला, हेही त्याला आता माहीत नसतं. परंतु आता इथे अर्जुनला एक वेगळंच टेन्शन नवीन असतं मित्रांनो, ते म्हणजे की अस्मिताच्या पोटात बाळ असताना सचिनबद्दल ही जेव्हा गोष्ट समजली जाते तेव्हा मात्र त्याला काय करावं हे काही कळत नसतं. आता अर्जुन हा सायलीला सांगून या सगळ्यावर कसा तोडगा काढणार आहे.
आणि पुढे नेमकं नागराजच्या बाबतीत काय घडणार आहे, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.